नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं जयाज व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही चाललोय सौताड्याला, सौताड्याचा प्रसिद्ध असा धबधबा पाहण्यासाठी। आपण आलोय आपल्या पर्यटन स्थळावर। येथे आहे प्रसिद्ध असे रामेश्वर मंदिर, जे की भगवान राम आणि सीता यांनी 14 वर्षांच्या वनवासाच्या काळात महादेवासाठी बनवले होते आणि पुढे ते रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले। सौताडा या ठिकाणाबद्दल अशी आख्यायिका आहे की जेव्हा भगवान राम आणि सीता 14 वर्ष वनवासात होते, त्यावेळेस जेव्हा ते या ठिकाणी आले तेव्हा सीता मातेने पाणी हवे आहे असे सांगितले। त्यावेळेस भगवान रामाने बाण मारून येथे पाण्याचे निर्माण केले असे सांगितले जाते। आणि येथे आहे हे प्रसिद्ध असे रामेश्वर मंदिर आणि हा आहे मेन धबधबा। तसे पाहिले तर येथे 2 धबधबे आहेत, परंतु जो मेन धबधबा आहे तो विंचरणा नदीचा आहे आणि हा जो दिसतोय तो डोंगरातील इतर भागात जे साठलेले पाणी आहे त्याचा आहे आणि ज्याचा प्रवाह सध्या खूप जोरात आहे। नंतर आम्ही चाललोय आता मेन धबधब्याकडे। निसर्गाचा आस्वाद घेत जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे आणि धरती माईने नेसलेला हिरवागार शालू। हे दृश्य कितीही डोळ्यात टिपलं तर मन काही तृप्त होतच नव्हतं। सौताडा हे ठिकाण निसर्गाच्या कुशीत डोंगर रांगांच्या मध्ये आहे। हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून हा धबधबा विंचरणा नदीवरील आहे। ही नदी डोंगराळ परिसरात उगम पावून पुढे वाहत जाऊन हिचा प्रवाह सुमारे 70 मीटर उंचीवरून दरीत कोसळतो आणि हाच आहे सौताड्याचा प्रसिद्ध असा धबधबा, जो पाहण्यासाठी तुम्ही नक्की या आणि नक्की एकदा या ठिकाणाला भेट द्या। खूप छान असं ठिकाण आहे।